हॅलो फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे संडे आणि आज घरी येत आहेत माझ्या पाहुणे. तर पाहुणे कोण येत आहे तर सांगते. माझा भाऊ येत आहे, जो की इथे मुंबईमध्येच राहतो. ॲक्च्युली रक्षाबंधन होऊन गेली, पण मी राखी नव्हती बांधली कारण भाऊचं ऑफिस होतं. तर तेव्हा भाऊला इकडे यायला जमत नव्हतं, तर त्याच्यामुळे तर आज भाऊ बहिणी वगैरे येत आहेत घरी. तर आज भाऊला राखी बांधणार आहे, तर त्यासाठीच येत आहे. रक्षाबंधन होऊन गेली आहे, पण कसं नव्हतं जमलं तेव्हा भाऊचं, त्याच्यामुळे. तर आज मी नाश्त्यामध्ये ढोकळे बनवलेले आहेत. ढोकळे, चटणी आणि इन्स्टंट ढोकळे खूप छान बनलेले आहेत, दाखवते मी. खूप छान असे स्पॉन्जी ढोकळे झालेले आहेत इन्स्टंट. आणि चटणी बनवते आता. तर भाऊचा मुलगा आणि वहिनी आलेले आहेत. या, स्वागत आहे तुमचं आमच्या घरी. इशो इवांशयान इकडे. अरे बशा, काय म्हणते पूर्व, कसं आहे? संडे पण 1 वाजता आली रात्री, मग आता पुढच्या सॅटर्डेला जायचंय गणपतीसाठी. हो, म्हणूनच मी काल फोन केला. आणि यांचं सॅटर्डे वर्किंग राहतं, तर कुठेच जाणार नाही. हे तर आज फ्री आहे, नाही तर यांच्या मागा तर बिलकुल टाइमच नाही. यांचं पण सॅटर्डे संडे. तर मी हा आता नाश्ता नेऊन देत आहे. ॲक्च्युली मी स्वयंपाकच करणार होती, पण भाऊ आणि बहिणी खूप घाईमध्ये होते, तर त्याच्यामुळे त्यांनी स्वयंपाकासाठी नाही म्हटलेलं होतं. तर म्हणून मग मी नाश्ताच बनवलेला. तर आम्ही सगळे मिळून आता नाश्ता करत आहोत ढोकळ्याचा. या तुम्ही पण नाश्ता करायसाठी. ढोकळे, चटणी, मठ्ठा. ॲक्च्युली ढोकळे खूप छान झाले होते, चटणी पण खूप छान झालेली, फक्त मठ्ठा थोडा पातळ झालेला होता. ॲक्च्युली दही थोडं कमी पडलेलं. मी घरीच दही बनवते, पण ते दही थोडं कमी झालेलं होतं, तर त्याच्यामुळे थोडं हे झालेलं. आता बाकी मस्त झालेत. आणि हे ना, मी हे ढोकळे तांदळापासून बनवलेले होते. तर याची रेसिपी मी लवकरच माझ्या कुकिंग चॅनलवरती पण टाकेल. म्हणजे जर घरी कोणी पाहुणे वगैरे आले तर आपण इन्स्टंट हे ढोकळे बनवू शकतो, आणि खूप छान वाटले मला. आम्हा सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे आणि आता मी भाऊला राखी बांधणार आहे, कारण वहिनीला बाहेर काही सामान घ्यायसाठी जायचं होतं, तर त्या घाई करत होत्या. तर त्यामुळे मग मी आता भाऊला राखी बांधत आहे. आणि ॲक्च्युली माझा विचार होता संध्याकाळचा स्वयंपाक करेल म्हणून, पण वहिनीने नाही बोलल्यात की शॉपिंग करायसाठी त्यांना बाहेर जायचं होतं. आणि त्यांना फक्त रविवारी सुट्टी राहते, मग बाकी दिवशी भाऊ आणि वहिनी बिझी राहतात ना, तर त्याच्यामुळे. स्टेशनच्या जवळ लोक पटकन निघतात, पैसे पण जास्त द्यायला रेडी राहतात. मेट्रो पण येत आहे, बाजूलाच मेट्रो स्टेशन, म्हणून मग लोक शिफ्ट पण तिकडे. आता हे विकायला पण आपल्याला कठीण जातं ना. यूच्या मामा मामींनी आणलेला खिलोना यू खेळत आहे आणि मस्त एन्जॉय करत आहे. बघा, दादासोबत पण खेळत आहे ती, दादाच्या मांडीवरती बसून. आणि यावेळेस ती रडली नाही, नाहीतर आधी मागच्या वेळेस आम्ही भाऊकडे गेलेलो होतो ना, तेव्हा खूप रडलेली होती. पण आता बघा, छान खेळत आहे आणि दादाच्या जवळ पण आहे यू. हो ना का यू? माझ्या घरी कोणी पाहुणे आले आणि माझ्याकडून जेवण करून गेले ना, तर मला खरंच खूप छान वाटते. पण भाऊ बहिणी ॲक्च्युली येत नाहीत असे, कारण की कामामध्ये बिझी राहतात. आणि आज आलेत तर इकडे पण ते घाई करत आहे जाण्यासाठी, तर मला चांगलंच नव्हतं वाटत. कारण मी इतक्या दिवसापासून डिसाईड करून ठेवलेलं होतं की काय बनवायचं,
सर्व काही. आणि ऐन वेळेवरती वहिनी बोलल्या की नंतर कधी येऊ. तर आता मी बनवत आहे चाय. दादा, ए दादा बोल का, दादा दादा. तर भाऊ बहिणी आता निघत आहेत. बाय बाय. चला आपण बाहेर जाऊया. फॅन बंद करते. मला तर आरामात बहिणी. काय ना बाय कर गई येऊ दादाला. बाय बाय. गाडीमध्ये चलते फिरायला. चक्कर मारून फिरायला लावा. फिरायला चक्कर एक ये. चल ना. चला. काळा चष्मा लावला तर अजूनच घाबरे. एक चक्कर मारायचा. बसते येऊ गाडीमध्ये. बसा ना, एक चक्कर मारून. चल रे, एक चक्कर मार के चल. आपण सरक. चल मैं भी आती हूँ फिर. इवा कुठे बसली. तर आता आम्ही भाऊच्या गाडीमध्ये बसून असंच एक चक्कर मारून येत आहोत. इवाला पण गाडीमध्ये वगैरे बसायला आवडते. तर वहिनी बोलली चला. तर आम्ही बसलो. बाहेर वातावरण खूप छान आहे आज. आणि खूपच छान आज वाटत होतं बाहेर. आणि असं सुंदरसं वातावरण असलं तर कुठेतरी बाहेर वगैरे असं फिरावंसं वाटते. आजच माझे मिस्टर थोडे फ्री आहेत, नाही तर ते तर रोजच म्हणजे त्यांच्या मागे कामच असतं. सॅटर्डे असून सुद्धा कामच होतं. पण आता आज संडे सुट्टी होती आणि कुठलंच काम नव्हतं म्हणून थोडं बरं तरी झालं. नाही तर काम कंटिन्यू काम. हे बघा बाहेर किती छान वाटत आहे आज. बाय घालून दे मा. ये दूर. चला बाय बाय बाय. अपूर्व या आरामात या. आता असं घाई गडबडीत नाही. बाय 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 बाय. चला भेटू. हो इकडनं चला. ईशान पप्पा या इकडनं.